नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोहर आहे. मी एक एवढा आहे. परमेश्वरची कृपा. अल्कोहोलिक अनोनिमस प्रसाद. आज दारू नाही पिलो मित्रांनो, बरं वाटतंय. मी 11 वाजल्यापासून इथे आहे आणि सर्वांची शेअरिंग ऐकत होतो. माझाही अनुभव नाईट विजिलचा पहिल्यांदा आहे. मी तशा बऱ्याच मीटिंग्समध्ये शेअर केल्या आहेत, पण रात्री जागून तुमच्या समोर हे माझे अनुभव मांडायचं हे पहिल्यांदा माझा अनुभव आहे. तर त्यासाठी मी एकता समूहाचे सभासद आणि त्या समूहाला त्यांचे आभार मानतो की मला माझे अनुभव इथे शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि आपण सगळे अजूनही आहात. मला खुर्च्या मोकळ्या दिसत होत्या, तर मला वाटलं की गेले सगळे, पण पुन्हा आले, त्यासाठी सर्वांचे आभार. तर मित्रांनो, मला स्पीकर वगैरे हा शब्द जरा काहीतरी वेगळाच वाटतो, कारण मी स्पीकर वगैरे नाहीये. मी एक शेअरर आहे. मी माझ्या आयुष्यातलं काय घडलं आणि आज मी कसा आहे तो इथे मी शेअर करायचा प्रयत्न करेन. माझा जो विषय दिलाय तो 12 पायरी. आणि 12 पायरी अशी म्हणते की माझं जरा वाचन आहे ते इंग्लिशमध्ये आहे, तर मी इंग्लिश कोट करेन. तर त्याच्यामध्ये मी किती इंग्लिश मला येतं किंवा मला इंग्लिश किती कळतं हे मला दाखवायचा प्रयत्न नाहीये, पण मी इंग्लिशमध्ये कोट करून ते मराठीत सांगण्याचा प्रयत्न करेन. बेसिकली मी हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे, पण ठीक आहे. आपलं जे शेअरिंग म्हणतात लँग्वेज ऑफ हार्ट, तर ते भाषा कुठली असो. मगाशी मी बघत होतो जमशेदपूरवरून एक शेअर आलेले शबास. त्यांना मराठी काहीच कळत नाही, पण ते मन लावून ऐकत होते इथे बसून. आणि मला असं वाटत होतं की ते समजण्याचा प्रयत्न करत होते समोरचा काय शेअर करतोय. माझ्यामध्ये तेवढे पेशन्स नाहीये. मी ऐकू शकत नाही कोणाला, किंवा कोण चांगला जरी शेअर करतो तर मला असं वाटतं की ह्याला काय कळतंय, काय बोलतोय, हे तर सगळं फालतू बोलतोय. तर ह्या मनस्थितीचा मी आहे. आणि 12 पायरीमध्ये 12वी पायरी आपल्याला म्हणते की हॅव्हिंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दीज स्टेप्स. ह्या पायऱ्यांच्या आचरणामुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. आता हे पायऱ्या म्हणजे काय? 1 ते 11. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मी जेव्हा आलो होतो तर मी बघायचो बरेच की मी एक मद्यपी आहे, मला मान्य होतं. ते पहिल्या पायरीचा अर्ध पायरी मी मान्य करतो आणि त्याच्या पुढे न वळता मी डायरेक्ट 12 पायरीवर जातो, म्हणजे दुसऱ्याला संदेश देणे. आणि 12वी पायरी म्हणते की हॅव्हिंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दीज स्टेप्स वी ट्राय टू गिव्ह दिस मेसेज टू अनदर अल्कोहोलिक. ह्या पायऱ्यांच्या आचरणामुळे माझ्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली आणि हे जे संदेश आहे मी मद्यपींना, जो पीडित मद्यपी त्याला देऊ लागलो. आणि ह्या तत्वांचे पालन मी माझ्या दैनंदिन जीवनात करू लागलो. दैनंदिन जीवन म्हणजे माझ्या सकाळपासून मी झोपेपर्यंत जे काही करतो त्याचे तत्व जे आहेत पायऱ्यांचे, ते मी माझ्या जीवनात आचरण करू लागलो. आणि मित्रांनो, हे मी मीटिंग्स मध्ये ऐकायचो, हे कसे घडते वाचतायत, आणि मला असं वाटायचं की हे मला जमतंय. आता मला समजतंय पायऱ्या कशा आहेत. पहिली पायरी काय बोलते, दुसरी पायरी काय बोलते, तिसरी पायरी काय बोलते, हे मला समजतंय. पण मी चुकीचा होतो मित्रांनो. मला कन्क्लुजन वर लगेच जातो मी. मला म्हणजे कळलंय सगळं. डेल्युजन मध्ये जगणारा माणूस आहे मी. मला काही नॉलेज नसेल, पण मला असं वाटतं की मला सगळं कळतंय, अशा प्रकारचा मी होतो. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये जे सांगतात की हॅपी, जॉयस अँड फ्री लाईफ, म्हणजे आनंदी, जॉयस आणि मुक्त, मद्यमुक्त जीवन जे आनंदी जगतात, तर ते मला जमत नव्हतं. कारण मी मीटिंग करत होतो आणि जे मला बरेच शेअरर दिसायचे किंवा जे सभासद दिसायचे ते आनंदी दिसायचे, हसायचे, पण मी तेवढा आतून नव्हतो. पण मी दाखवायचा प्रयत्न करायचो की येस, आय एम हॅपी यार.
कसं आहे, कसं चाललंय, हा व्यवस्थित चाललंय, मस्त मजेत. पण ऍक्च्युली मी नव्हतो. आणि मी बऱ्याच लोकांना विचारलं की 12 पायऱ्या करून काय होणार आहे, काय मिळणार आहे. आणि मला बरेच लोक बोलले हे करा सगळं कळेल. आणि मित्रांनो 12 पायऱ्या केल्यानंतर आपलं बिग बुक मध्ये प्रॉमिसेस लिहिले 12 आश्वासने, हे मला हव्या होत्या. त्या आश्वासने म्हणजे मी जेव्हा वाचतो ना तर म्हणजे माझ्यामध्ये भीती नसणार, आर्थिक सुरक्षितता निघून जाईल माझी, मला आनंदी जीवनाचा अनुभव होईल, ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. आणि ह्या माझ्या जीवनात नव्हत्या, ह्या मला हव्या होत्या. फ्री फ्रॉम फिअर, फायनान्शियल इन्सिक्युरिटी, युजलेसनेसची भावना, मी कोणाच्या कामी येऊ शकत नाही, हे जे मी नोकरीवर नव्हतो, ह्या सगळ्या माझ्या आयुष्यात चालू होतं त्यावेळी. आणि स्पिरिच्युअल अवेकनिंग जे मगाशी सभास पण एक्सप्लेन करत होते, तर मित्रांनो BW साहेबांना जो फ्लॅट झाला होता आपला, जो जेव्हा हॉस्पिटल बेडवर ते होते आणि त्यांनी जेव्हा विचारलं की इफ गॉड इज देअर देन प्लीज शो मी, म्हणजे मला दाखव तू आहेस तर, तुझं तू जर तू असशील तर मला दाखव, म्हणजे तू कुठे आहेस. आणि तेव्हा त्यांना फ्लॅश झाला होता. आणि मला असं वाटतं की मलाही असं काहीतरी होईल. पण आपलं जे बिग बुक मध्ये आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलंय की BW ला जसं झालं होतं आध्यात्मिक अनुभव तसं मला होणं संभव नाही आहे. मला ऍक्शन करावं लागेल, माझे 12 स्टेप करावे लागतील. आणि मित्रांनो आध्यात्मिक अनुभव किंवा स्पिरिच्युअल अवेकनिंग किंवा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स म्हणजे काय, हे मी जेव्हा शोधायला लागलो तर मला हळूहळू कळायला लागलं की हे बरेच मी एक लिटरेचर मध्ये एक वाचलं होतं की गौतम बुद्ध जेव्हा एका झाडाखाली तपस्या करत होते तेव्हा एक माणूस आला, म्हणजे एक बंच ऑफ 3-4 जण आले आणि त्यांना विचारलं की तुम्ही देव आहात का, तर तो म्हणाला नाही. तुम्ही देवाचे अवतार आहात का, तो म्हणाला नाही. तो म्हणाला तर मग तुम्ही मानव आहात का, तो म्हणाला नाही. तो म्हणाला मग तुम्ही आहात तरी कोण, तो म्हणाला आय एम अवेक, मी जागा आहे, मी कॉन्शियस मध्ये जगतोय, मी प्रेझेंट मध्ये जगतोय. आणि स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे आध्यात्मिक अनुभव म्हणजे तेच होतं जे BW ने सांगितलंय की मी प्रेझेंट मध्ये मला जगता आलं पाहिजे. माझ्यासारखा बेवडा एक तर पास्ट मध्ये जगत असतो किंवा फ्युचरचं काय होईल ह्याच्यामध्येच गुंतवलेला असतो. प्रेझेंट मध्ये मी कधीच जगलो नाही. आणि स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स म्हणजे काय, माझे आयडियाज, माझे जे विचार आहेत, माझा दृष्टिकोन आहे जगाला बघण्याचा, लोकांना बघण्याचा, देवाची संकल्पना, हे सगळे बदलले पाहिजे माझे. याचा अर्थ असा की आतापर्यंत मी जे जीवन जगत होतो, माझे जे विचार होते, माझ्या ज्या संकल्पना होत्या देवाबद्दल किंवा लोकांबद्दल किंवा ह्या जीवनाबद्दल, लोकांच्या बद्दल जो दृष्टिकोन होता म्हणजे तो खराब होता, तो फालतू होता. आणि येस होता तो, कारण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येण्याची मला गरज लागली नसती जर ते व्यवस्थित असतं तर. आणि मित्रांनो हे कुठे ना कुठे खात होतं मला की एक्झॅक्टली आहे काय हे. आणि त्यासाठी मित्रांनो मी जेव्हा मीटिंग मध्ये येत राहिलो तो मला जो बोलतात ना एक माझा चेहरा दिसायला लागला की मी अल्कोहोलिक आहे का नाही हे मला सुरुवातीपासूनच डाऊट होतं. हा म्हणजे माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रांना, माझ्या शेजारी सगळ्यांना माहित होता हा बेवडा आहे, पण मला ते मान्य नव्हतं. कारण माझ्यासाठी बेवडा म्हणजे काय, तो समाजातनं बहिष्कृत केलेला माणूस, त्याला कोणी विचारत नाही तो माणूस. रस्त्यानं चालताना एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला बाईकवरनं आणि लोक जेव्हा धावतात त्याला उचलाय, त्याच्या तोंडातनं जर दारूचा वास आला तर बोलतात अरे पिलाय, सोडा याला, बेवडा आहे सगळा. मला तो लेबल नको होता, मला नव्हतं ते बेवडा स्वतःला मानून घ्यायचं. माझ्यासाठी ते एक तुच्छ शब्द होता. आणि मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर हे कुठे ना कुठे मला वाटायला लागलं की कदाचित मी पण बेवडा आहे. प्रोबेबली आय एम ऑल्सो एन अल्कोहोलिक. तर मित्रांनो हे कसं घडलं, मी बेवडा का झालो. मला नव्हतं व्हायचं बेवडा, माझं आयुष्य मला असं नव्हतं करायचं.
मित्रांनो, मी थोडा माझा मद्यपास सांगेन. माझा दारू पिण्याचा काळ 17-18 वर्षाचा होता आणि मी एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आलो. अ, मी एकुलता मुलगा माझ्या आई वडिलांचा. नवस बोलतात ना, त्याने मी झालो होतो आणि त्यांना खूप आनंद झाला होता आणि त्यांना असं वाटलं की आमचा मुलगा मोठा होऊन काहीतरी करेल. त्याने खूप लाड केलं मला. जे पाहिजे हवं होतं ते दिलं. जे मला नाही मिळत होतं ते मी जिद्दीने मिळवलं. मी जिद्दी होतो खूप. किंग बेबी म्हटलं ना आपल्या लिटरेचर मध्ये कुठेतरी, किंग बेबी होतो मी. लहानपणी मी रडून रडून माझ्या जे मला हव्यात त्या गोष्टी मिळवून घ्यायचो आणि जसं मी मोठा होत गेलो मी रडायचं बंद केलं, पण जिद्द नाही सोडली मी. आणि मित्रांनो, माझ्या आई बाबा म्हणजे माझ्या आई हाऊसवाईफ होती आणि बाबा माझे वर्किंग होते आणि त्यांची ट्रान्सफर होत राहायची आणि माझे तिथे मित्र झाले आणि मग बाबांची ट्रान्सफर व्हायची. त्यामुळे व्हायचं काय की मी ऍडजस्ट होत नव्हतो कोणामध्ये. माझे मित्र जसे मित्र झाले आणि बाबांची ट्रान्सफर झाली आणि मग नवीन ठिकाणी, नवीन शाळा, नवीन घर, नवीन आजूबाजूची लोक. माझे आई बाबा माझी बहीण त्यांना ऍडजस्ट करता येत होतं, पण मला करता येत नव्हतं. मला असं वाटायचं की माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी कम्प्लीट नाहीये. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये. मेरे में कुछ तो कमी है यार. मी कसं काय मित्र बनवू शकत नाही? माझी बहीण सगळ्या मित्र बनवू शकते, मी कसं नाही बनवू शकत? हे बोलतात ना स्वतःमध्ये एक कमीपणा, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स हे होतं माझ्यामध्ये. आणि माझं आयुष्य जसं वाढत होतं, शिक्षण करत होतो मी आणि कॉलेजला असताना जी तिकडची लाईफ होती ती मला खूप अट्रॅक्ट करत होती. बाईक फिरवत होते मुलं, सिगारेट ओढत होते, पिक्चर जात होते, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मुलींना घेऊन जेवत होते. पण माझ्याकडे पैसे नव्हते, मला ते जगता येत नव्हतं. आणि तिथे मला कुठेतरी वाटतं की साला अपना लाईफ क्या है यार, झंड जैसा. माझे वडील कदाचित श्रीमंत असते तर मीही हे करू शकलो असतो. माझे आई बाबा मला शिकवत होते, कसं तरी शिकवत होते, पण मला त्याचं भान नव्हतं, भास नव्हता, काहीच नव्हतं. ग्रॅटिट्यूड म्हणतात ना, ती काहीच नव्हतं. मला हे वाटायचं की ह्यांना जे मिळतंय मला का नाही मिळतंय. साला अपने को भी चाहिए यार. ये क्या लाइफ है अपना. लाइफ में कुछ मजा नहीं है. गर्लफ्रेंड नहीं है, गाड़ी नहीं है, बस के धक्के खा के जा रहा हूँ कॉलेज. क्या है लाइफ में. आणि मित्रांनो, त्या दरम्यान माझ्या आयुष्यात दारू आली एक बिअरच्या रूपात. आणि बिग बुक मध्ये म्हटलंय की इसेन्शियली द मॅन अँड वुमन ड्रिंक बिकॉज दे लाईक द इफेक्ट प्रोड्युस्ड बाय अल्कोहोल. दारूचा जो इफेक्ट होता, दारूने जो प्रभाव केला होता माझ्या मेंदूवर, तो मला खूप आवडला होता. कारण मला मुक्ती मिळाली होती. एक जसं रेमंडचा शूटिंग ब्रँड आहे, त्याचं एक स्लोगन आहे, द कम्प्लीट मॅन. त्याची फीलिंग मला आली होती. साला आपण आज कुछ तो मिला है यार अपने को. ये जो डर था ना, ये जो जे लाजणं असतं ना, जे मुलींशी लाजून तिच्याकडे पाहण्याची पण हिंमत नाही, कोणाशी बोलू शकत नाही, ते काहीतरी वाटत होतं राजा झालोय आज मी. म्हणजे माझ्यासोबत पिणारे 4-5 लोक होते, पण मला ती अपॉर्च्युनिटी हवी होती पुन्हा. चला अभी वापिस कभी पिएंगे यार. पण ते तसे नव्हते मित्रांनो, ते विसरले होते. दारू पिलो, ठीक आहे चलो नो प्रॉब्लेम, पण मला तो इफेक्ट एवढा आवडला होता, मला हवा होता. प्रोबेबली बोलतात ना की आय वॉज बॉर्न अल्कोहोलिक, मे बी. आणि मित्रांनो, तिथून माझा जो प्रेम दारू बरोबर सुरू झाला आणि मग पिकनिक असो किंवा बर्थडे पार्टीज असो, मला फक्त निमित्त लागायचं दारू प्यायला. आणि स्टडीज कम्प्लीट झाल्या माझ्या आणि मी चांगली नोकरी लागलो. त्या दरम्यान माझं लग्नही झालं आणि कुठे ना कुठे असं वाटायला लागलं की चला आपण बाप का पैसा चुरा के दारू पीता था, पॉकेट मनी चोरता था, स्कूल का फीस ढकता था, वो दारू पीता था. अभी अपन कमाने लग गया, अभी अपने को कौन बोलने वाला है.
अपना हक्क है अभी, तो आपण हक से पी सकता अभी. तो जो इगो होता ना मित्रांनो, तो कुठं ना कुठं हवा भरत जात होते त्याच्यात, तो जो फुगा होता इगोचा. आणि जे आई बाबा ज्यांनी मला मोठं केलं, ज्यांनी शिक्षण दिलं, त्यांच्यापेक्षा माझ्या बाबांपेक्षा मी दुप्पट तिप्पट पगार घ्यायला लागलो आणि मला ते तुच्छ वाटायला लागले. मी त्यांना सांगायला लागलो, तुम्हाला काय कळतंय, आजची पोरं काय एन्जॉय करतात, नॉर्मल आहे दारू पिणं, तुम्ही मला शिकू नका. हे माझे शब्द असायचे मित्रांनो. आणि बाबांनाही वाटलं की ठीक आहे यार, कमवतोय पोरगा, लग्न लावून देऊया. लग्नही झालं. लग्नाच्या वेळी पण मला विचारलं गेलं होतं, दारू पितो का? तर मी ऑनेस्ट कधीच नाही, मी कधीच आयुष्यात कधी ऑनेस्ट नव्हतो. आणि तिथेही मी असं सांगितलं की कधीतरी पितो मी, बट माझी जी होणारी बायको होती तिला हे अंदाज पण नव्हतं की जो माझा होणारा नवरा आहे तो तिला असे वाईट दिवस दाखवेल तिच्या आयुष्यातले. तिने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल. ते दिवस मी दाखवले मित्रांनो. आणि माझी दारू जी बोलतात ना की इट्स अ प्रोग्रेसिव्ह डिसीज, माझा जो डिसीजचा जो पार्ट सांगितलाय की मी रेस्टलेस, इरिटेबल आणि डिस्कंटेंटच असतो, वैतागलेला, असमाधानी आणि चिडचिडा. माझ्या घरी माझी आई जरी मला विचारते ना की बाबा आज भाजी कुठली बनवू रे, अरे तुला कळत नाही का कुठली भाजी, सारखी काय विचारते, बनव ना, तुला काय एवढे वर्ष झाली सारखी विचारत असते. बरं, आणि तिने स्वतःच्या इच्छेने जर भाजी बनवली तर तेही मला आवडत नाही. अरे हे काय बनवलंय, तुला माहित नाही का मला काय आवडतं. सतत चिडचिडा. मला काय हवंय आयुष्यात, काय पाहिजे माहित नाही, पण दारू मिळाला तो साला सब एव्हरीथिंग इज ओके. मी बारमध्ये मित्रांनो जायचो, मी कामावरनं जेव्हा यायचो मी डायरेक्ट दारू प्यायला जायचो. आणि त्या वेटर मला सांगायचं की कुठली बनवू, किती आईस टाकू, म्हणजे सगळा भात मत कर, फटाफट पॅक बना. आणि तो पहिला 90चा पॅक घेतल्यानंतर मला बरं वाटायचं. म्हणजे लाईफ मध्ये मी आलो, कॉन्शियसनेस मध्ये मी आलो असं मला फील व्हायचं. मित्रांनो, हे जे मला जो ओढ दारूची, जे ऑब्सेशन आणि जे ॲलर्जी, मी कधी मद्यपी झालो होतो हे मला कधी कळलं नाही. माझे बाबा आजारी होते. माझ्या बाबांना एक जीवघेणा आजार लागला होता आणि ते हॉस्पिटलमध्ये पडून राहायचे. आणि मला कुठून आतमधून एक फिलिंग यायची की साला इकलौता लड़का है, तो तेरे को देखने को जाना मांगता होगा. आणि त्याच्या अगोदरही हे विचारायचे की एक क्वार्टर पी ले यार, एक क्वार्टर पी के जा ना थोडा, किसको क्या मालूम पडने वाला. पण ते ॲलर्जी माझी, जो ऑब्सेशन माझा एक तो असायचा आणि ॲलर्जी ऍक्टिव्हेट व्हायची पिल्यानंतर. आणि मी किती प्यायचो त्याच्यावर मला भान नसायचा. मी जायचो एकदम चांगले वगैरे कपडे घालून प्यायला जायचो, पण आय वॉज पॉवरलेस. मी किती पितोय, पिल्यानंतर मी काय करतोय, मी कोणाशी काय वागतोय, कोणाशी काय बोलतोय, याच्यावर माझा काहीच कंट्रोल नव्हता. मी त्याच अवस्थेत पिऊन जायचो बाबांना बघायला आणि मला तिथे नर्स वगैरे थांबवायच्या, वॉर्ड बॉय थांबवायचा. अरे आयसीयू मध्ये तू पेशंटला बघायला आलास ह्या अवस्थेत, तुला लाज वाटते का, तुझे बाबा आहेत ते, आणि नातेवाईक पण बघायचे. मित्रांनो, हे मला करायचं होतं का, नव्हतं करायचं मला, पण हे घडत होतं माझ्या आयुष्यात. आणि दारू एवढी वाढली होती की कामावर प्रॉब्लेम, जे सगळ्यांचे ते आहेत आयुष्यातले एक्सपिरियन्सेस. कामावर प्रॉब्लेम, आयुष्यात प्रॉब्लेम व्हायला लागले, चांगले चांगले मित्र सोडून घ्यायला लागले. मी माझ्या सोसायटीत लपून लपून राहायला लागलो. सांस्कृतिक कार्यक्रम असतात वर्षात, ते मी अवॉइड करू लागलो. म्हणजे समाजातून हळूहळू हळूहळू बाहेर पडत गेलो मित्रांनो. आणि एक वेळ अशी आली की माझ्याकडे नोकरी नाही, मी एकटा पडलेला, मी घरात आईला रडवतोय, बायकोला रडवतोय, बायकोला सांगतोय तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात ही वाट लागली, चल निघून जा तू घरातनं. माझ्या सासूला फोन करून शिव्या घालतोय, माझ्या सासऱ्याला शिव्या घालतोय, कसली मुलगी जन्माला घातली, माझ्या आयुष्याचा वाटोळा केला हिने. माझ्या आईला रडवतोय. माझी आई बोलते रे तुझा बाप गेल. त्या दरम्यान माझ्या बाबांचं देहांत झालं. आणि
आई म्हणायची की अरे तुझे बाबा गेले, जाताना तर तुला सांगितलं होतं आईचं हे कर, म्हणजे टेक केअर ऑफ युअर मॉम. दॅट टाइम यू शुक युअर हेड. तू हो म्हणालास, तू आज मला आता रडवतोयस. माझ्याशिवाय ती झोपत नव्हती. ती रात्री 3-4 वाजेपर्यंत, जेव्हा मी जोपर्यंत जायचो नाही ती बसून राहायची आणि माझी अवस्था बघून ती रडायची. मित्रांनो, हे मला करायचं नव्हतं, पण हे होत होतं माझ्या आयुष्यात. मी शेवटच्या अवस्थेत अशा आलो होतो अल्कोहोलिक मध्ये. मी हातभट्टी पित होतो, मी पैसे चोरून घरचे किंवा दागिने विकून दारू पित होतो. मी बऱ्याच वेळी पोलिसांचा मार खाल्ला. माझ्या आई वडिलांनी मला कधी आयुष्यात हात नाही उचललं, पण मी पोलिसांचा मार खाल्लाय. एकदा नाही, बरेच वेळा खाल्लाय. लॉकअप मध्ये जमा झाले. मला समाजातून बहिष्कृत केलं गेलं होतं. मी कुठे जात नव्हतो, माझे घरचे जात नव्हते. आणि मला असं कुठेतरी वाटायला लागलं की साला तू किधर से तेरी लाइफ स्टार्ट किया था यार, तेरे में लाइफ में क्या एम्बिशन था, तेरे को क्या बनना था, तेरे पेरेंट्स लोग ने तुझे क्या क्या सपना देखा था और तू क्या बन गया. आणि तेव्हा कुठेतरी मनात विचार आले की साला मर जा झाले, जिंदा रहे क्या फायदा तेरा. तू साला खुद तो जी नहीं रहा, लेकिन तेरे घर वालों को भी जीने नहीं दे रहा है, तो उससे अच्छा बेटर है तू मर जा. आणि मित्रांनो, ते सुसाईडचे विचार यायला लागले. पण माझ्यासारखं बेवडा दारूशिवाय ते सुसाईड करायला पण मी घाबरायचो. मी ट्रेन समोर उडी मारायचं, बरेच वेळा धाडस दाखवायचो, पण नाही व्हायचं ते. कदाचित ईश्वराला काहीतरी बोलतात ना, आई बाबा बायको यांची भक्ती म्हणा, पुण्य म्हणा, त्याच्यामुळे मला अल्कोहोलिक अनोनिमसचा मेसेज मिळाला. आणि इथे जेव्हा मी येतो तर एक आशा जगते माझ्या आयुष्यात की साला इतना लोग पी के आज अच्छा जिंदगी जी रहा है, मतलब तू क्यों नहीं जी सकता बॉस. तेरे से भी बच्चा जिंदगी जिया ना लोग, तो तू क्यों नहीं जी सकता. आणि तिथून कुठेतरी असं वाटायला लागलं की येस, आय ऑल्सो कॅन लिव्ह द लाईफ. मी पण जगू शकतो दारू शिवाय. पण कसं, मला तर झोपेतून जाग आली की मला दारू लागत होती. मी कसं जगू. पण मित्रांनो, माहित नाही काय झालं मीटिंग मध्ये. आणि 7-8 महिने मी मीटिंग करत होतो. एक बोलतात ना की हू केअर्स टू ऍक्सेप्ट द कम्प्लीट डिफीट. संपूर्ण पराभव कोणाला स्वीकार आहे. मला फक्त मी दारुडा एवढंच मान्य होतं. मी शेअर करायचो मीटिंग मध्ये, मी बेवडा आहे, माझं नाव मनोहर आहे. पुढचं मला काही मान्य नव्हतं की माझ्या आयुष्यात जे काही अनमॅनेजेबिलिटी आहे, फिअरफुल आहे, माझ्या गिल्ट आहे, रिमोर्स आहे, बरंच काही आयुष्यात माझ्या करून आलोय मी. माझा ब्लॅक पास्ट आहे. मी कसं सांगू कोणाला. माझ्यामध्ये फिअर आहे. मी इंटरव्ह्यूला जायचो, मला कॉन्फिडन्स नसायचा. झाला इंटरव्ह्यू फेस कसं करू. मी डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हतो. कॉन्फिडन्स लेवल 0 होता. पण मी मीटिंग करत होतो, दारूपासून लांब होतो. आणि इथे मला जेव्हा सांगतात की अल्कोहोलिक अनोनिमसचा प्रोग्राम म्हणजे मीटिंग नव्हे, अल्कोहोलिक अनोनिमसचा रिकव्हरी प्रोग्राम म्हणजे 12 पायऱ्यांचा प्रोग्राम. आणि तिथे कुठेतरी मला असं वाटायला लागलं की हे मला केलं पाहिजे. मला पण ते पाहिजे जे हॅपी, जॉयस आणि फ्री जगतात लोक. फिअर नाहीये. फिअर ऑफकोर्स नॅचरल फिअर जी इन्स्टिंक्ट मला दिली आहे ती असणारच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे मी माझ्या स्वतःने मी बनवलेले काल्पनिक भीत्या, त्या बऱ्याच होत्या माझ्याकडे. आणि माझ्या आयुष्यात मी असं जगून आलो होतो की सेक्शुअल लाईफ म्हणा किंवा बाकी दुसरी जी कांड केले होते मी, त्याच्यामुळे ज्या भीत्या होत्या, अशा बऱ्याच भीत्या होत्या. जे मगाशी सभास म्हणत होता कबड्डी कबड्डी कबड्डी, ते मनात बरेच विचार. मी मीटिंग मध्ये बसतोय, समोरचा काय शेअर करतोय तिकडे लक्ष नसायचं माझं. आणि मित्रांनो, जे बोलतात ना पीस, बोलतात की आपलं एक आश्वासन आहे, प्रॉमिसेस आहे, यू विल नो द हॅपीनेस, यू विल नो द पीस. हॅपीनेस आणि पीस, जी मनाची शांतता मला लाभेल, त्यासाठी मला
प्रोग्राम ऑफ ऍक्शन काय आहे. पहिली पायरी मला म्हणते की आय एम पॉवरलेस फॉर अल्कोहोल. आणि माझ्या अनुभवातून जेव्हा मी माझ्या पास्ट मध्ये जातो, असे बरेच इन्सिडेंट आहेत की अल्कोहोलिक अनोनिमस मला म्हणते की when you honestly want to but you find you cannot quit entirely. प्रामाणिक इच्छा असूनही मी दारूपासून लांब राहू शकत नाही. किंवा जेव्हा मी पितो, when you drink you find you do not have the control over the amount you take. मी जेव्हा प्यायला जातो, मी जातो एकच क्वार्टर प्यायला, पण मी पडून पडून घरी येतो. माझे पाय तुटलेले असतात, माझं डोकं फुटलेलं असतं, मी कधी पोलीस स्टेशन मध्ये जमा असतो, माझी बाईक कुठे लावली मला माहित नाही, मी रात्री जेवलो काय मला माहित नाही, मी कोणाशी पंगा घेतला ते मला आठवत नाही. हे होत होतं माझ्या आयुष्यात. आणि इथे मला ऍक्सेप्ट झालं की येस आय एम पॉवरलेस फॉर अल्कोहोल. माय लाईफ हॅड बिकम अनमॅनेजेबल. मला असं वाटायचं की माझी लाईफ अनमॅनेजेबल म्हणजे काय. माझी नोकरी गेली, माझी बायको मला सोडून जाते, माझे मित्र नाही, हे माझी अनमॅनेजेबिलिटी आहे. असं नाही, हे नव्हतं माझी अनमॅनेजेबिलिटी. माझी अनमॅनेजेबिलिटी होती की आय हॅड अ ट्रबल विथ माय पर्सनल रिलेशनशिप. माझी अनमॅनेजेबिलिटी होती, जी अस्तव्यस्तता होती, माझ्या इच्छा होती. आणि त्याचे परिणाम, ते बाहेर परिणाम जे बाहेर दिसत होते, ज्याच्यामुळे मी नोकरीमध्ये ऍडजस्ट करू शकत नव्हतो, ज्याच्यामुळे माझी नोकरी जात होती, ज्याच्यामुळे माझे रिलेशनशिप बनत नव्हते. कारण माझा इगो, माझा अहंकार, मी हार मानायला तयार नव्हतो. हे जे काय अनमॅनेजेबिलिटी आहे माझी, मी फिअरफुल असतो सारखा, हे कुठेतरी मला समजायला लागले की येस माय लाईफ हॅड बिकम अनमॅनेजेबल. आणि मित्रांनो, 339 आयडियाज मध्ये सांगितलंय की आय एम एन अल्कोहोलिक अँड माय लाईफ हॅड बिकम अनमॅनेजेबल. सेकंड 49 आयडियाज म्हणते की probably no human power could have relieved our alcoholism. कुठलीही मानवी शक्ती मला मद्यापासून काढू शकत नाही, म्हणजे वाचवू शकत नाही. आणि माझ्या आयुष्यात जेव्हा मी बघतो तर बरेच प्रयत्न आई वडिलांनी, मी स्वतः, माझ्या घरच्यांनी, माझ्या मित्रांनी, डॉक्टर, सायकॅट्रिस्ट सगळ्यांनी केले, नाही झालं ते. इव्हन मी स्वतः केले, नाही झालं. मानवी शक्तीच्या पलीकडे गेलेला बेवडा होतो मी, आणि हे मला मानावं लागलं. सेकंड स्टेप मला म्हणते की गॉड कुड रिस्टोर मी टू सॅनिटी. सॅनिटी म्हणजे हरवलेला विवेक मला पुन्हा मिळेल. म्हणजे काय, मी इन्सेन आहे, मी पागल आहे, मी पागलपेक्षा डेंजर आहे. पागलला एका हॉस्पिटलमध्ये बंद करून ठेवू शकतात, पण मी तर रोडवर फिरतोय, घरात फिरतोय, समाजात फिरतोय, असा वेडा आहे मी. मॅन्युप्युलेटिव्ह बेवडा आहे मी. ह्याची कशी वाट लावायची, ह्याची कशी लावायची, मॅन्युप्युलेशन, डेंजर बेवडा आहे मी. मी दाखवतो काय आणि असतो काय, कनिंग. मी वेड्यापेक्षा पण डेंजर आहे. तर मला सॅनिटी हवी. त्याच्यासाठी थर्ड 49 आयडियाज मध्ये म्हणतं की ओनली गॉड कुड अँड वुड इफ ही वेअर सॉट. फक्त ईश्वरच मला वाचू शकतो जर मी त्याला शोधलं तर. शोधणं म्हणजे काय. मित्रांनो, तिसऱ्या पायरीमध्ये जेव्हा मी सांगतो माझी इच्छा आणि माझे जीवन, मी त्या परमेश्वराला, त्याच्या केअर ऑफ माय गॉड ऑफ माय अंडरस्टँडिंग, मी त्याच्या केअर मध्ये देतो. जसं मी लॉकर मध्ये माझं सोनं ठेवतो की हा बँकेवर भरोसा करतो की बँकेमध्ये मी सोनं ठेवलं ते कुठे जाणार नाही. तर जसं माझ्या आयुष्यात मी जे वागत होतो ते मला जमलं नाही. आता माझे ईश्वराकडे मला द्यायचंय. पण जेव्हा मी सुंदर एक फुटप्रिंट्स ऑन द सँड म्हणून एक कविता आहे, ते मी सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की एक व्यक्ती असतो, तो स्वप्नात असं बघत असतो की तो वादळांवर चाललाय आणि वादळात ते वाळूचे ठसे त्याच्या पायाचे ठसे दिसतात आणि अजून एक व्यक्तीचे ठसे दिसतात. दोन व्यक्तींचे ठसे त्याला दिसत असतात. आणि तो बघतोय आणि त्याच्या लाईफ मध्ये तो रिवाइंड मध्ये जातो, बॅक मध्ये जातो आणि बघतो तो की त्याच्या आयुष्यात जेव्हा पण चांगले प्रसंग आले, जेव्हा त्याला
आनंदी होता, चांगले एकदम हॅपी मोमेंट होते त्याच्या लाईफ मध्ये. त्यावेळी त्याला 2-2 पायांचे ठसे दिसले, 2 माणसांचे. आणि ज्यावेळी त्याच्या आयुष्यात अडचणी आल्या, समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आल्या, त्याच्या आयुष्यातले प्रिय व्यक्ती निघून गेले, त्यावेळी त्याला एकाच व्यक्तीच्या पायाचे ठसे दिसले. आणि तेव्हा त्याला कुठेतरी प्रश्न पडतो. तो म्हणतो, देवा, तू म्हणाला होतास की मी तुझ्यासोबत असणार, तुझ्या आनंदात, तुझ्या दुःखात, तुझ्या जीवनात, तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासोबत असणार. मग तू असं का केलंस? ज्यावेळी माझ्या जीवनात आनंदाचे क्षण होते त्यावेळी तू माझ्या सोबत होतास, पण ज्यावेळी माझ्या जीवनात दुःख होतं, कष्ट होतं, माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या ट्रबल्स आले, त्यावेळी तू नव्हतास. मला एकच पायाचे ठसे दिसतायत. तर तेव्हा त्याचा देव त्याला म्हणतो की बाळा, मी तुझ्या सोबत पहिल्यापासून होतो, आधी आहे आणि कायम राहील. मी तुला खूप प्रेम करतो. आणि जे ते एक पायाचे ठसे बघतोयस, ते ज्यावेळी तुझ्यावर संकट आलं होतं, ज्यावेळी तुझ्याकडे प्रॉब्लेम्स आला होता जीवनात, त्यावेळी मी तुला खांद्यावर उचलून घेतलं होतं. ते पायाचे ठसे माझे. आणि मित्रांनो, हे जेव्हा मी ऐकलं आणि माझ्या आयुष्यात मी बघायला लागलो की कुठे कुठे मी वाचलोय आजपर्यंत, आणि तिथे मला एक जाणीव झाली की येस, म्हणजे जसं मी बसमध्ये पण बसतोय तर मी बसवाल्याला विचारत नाही, बाबा तू दारू पिलायस का, व्यवस्थित चालवशील का, लायसन्स दाखव का, हे सगळं विचारत नाही. मग माझं आयुष्य आणि माझे विचार आणि माझी कृती माझ्या ईश्वराच्या भरोश्यावर ठेवायला का मला संकोच येतो? आणि तिथे कुठेतरी जाणवलं की येस, केलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपल्या पुस्तकात लिहिलंय की this third step will have a little permanent effect until and unless मी सर्चिंग अँड मॉरल इन्व्हेंटरी नाही केली तर. माझी इन्व्हेंटरी म्हणजे नैतिक जीवनाचा आढावा. नैतिक जीवनाचा आढावा. मला असं वाटतं की दारू सुटली आहे, काय गरज आहे, मी एकदम व्यवस्थित आहे, माझ्यासारखं कोण नाहीये, माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाहीये. पण मित्रांनो, हे मला घ्यावं लागलं, कारण माझ्यासारख्या बेवडाला असं वाटतं की माझ्यामध्ये फक्त दारू पिणंच प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये यार. पण जर मला ते प्रॉमिसेस हवे, जे आश्वासन हवेत, तर मला 4थी पायरी करावी लागली. त्याच्यामध्ये मला रिझनमेंटचा आढावा घ्यायला लागला, कुणशी चिड. त्याच्यामध्ये जास्त करून माझे कुटुंबातली लोक होती, माझी आई, माझे बाबा. माझ्या बहिणीला जास्त अटेन्शन मिळायचं, तिला जास्त प्रेम मिळायचं, ह्याबद्दल मी त्याच्यावर कुणशी घालायचो. माझी मेहुणी, मी तिला पसंत करायचो, पण मी कधी सांगितलं नाही. बायकोलाही नाही सांगितलं, तिलाही नाही सांगितलं. एकदा संधी मिळाली मला, मी सासरवाडीला गेलो होतो, माझे सासरे माझ्यासोबत प्यायचे. त्या दिवशी मी फुल पेलो, सासऱ्याला पण पाजली. आणि माझी मेहुणी आली होती, किचन मध्ये ती काम करत होती, आणि मला वाटलं की ही संधी आहे, तिला बोलून टाकावं. टाका भिडला तर भिडला. मित्रांनो, माझं लग्न झालंय. माझ्या बायकोच्या बहिणीला मी प्रपोज करायला निघालोय दारू पिऊन, आणि मी तिला म्हटलं की तू मला आवडतेस. ती हसली. मला वाटलं अरे याला आपला निशाणा लागला. परत गेलो, परत एक पॅक मारला, अजून कॉन्फिडन्स आला. परत गेलो, अगं ऐक ना, बोल, लवकर बोला, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तिचं काही हावभाव नाही, न हसणं, न रागवणं. म्हटली ठीक आहे, आपण नंतर बोलूया, तुम्ही बसा. आणि मला वाटलं की मी कदाचित जास्त पिलो म्हणून हिला बोलायचं वाटत नाही, पण उद्या कदाचित ही फोन करेल मला, तेव्हा कदाचित सांगेल की मीही करते. दुसऱ्या दिवशी घरी गेलो, तिने सगळं कारस्थान माझ्या बायकोला सांगून मोकळी झाली. आणि माझी बायको मला म्हणते की पिल्यानंतर काय करतो कळतं का तुला? म्हटलं काय केलं? अरे तू माझ्या बहिणीला प्रपोज केलंस, तू तिचा हात पकडायला निघालेलास, हे शोभतं का? ते पण माझ्याच घरात. मित्रांनो, तेव्हापासून मी तिच्यावर रिझनमेंट ठेवली. ऑलमोस्ट मी सांगतो 12-13 वर्ष झाली. हिचं टाकं कोणाबरोबर भिडलं असेल, तिचं पण लग्न झालेलं, हिचं भिडलं असेल म्हणून ही पसंत नाही करत का? मी स्मार्ट आहे यार,
मी हँडसम आहे, मला रिजेक्ट केलं हिने, खुन्नस, चिड. आणि बायको मला ओरडली, तिच्यावर ते त्याबद्दल खुन्नस. मित्रांनो, अशा इन्सेन फुंशी चिड माझ्या मनात भरलेल्या होत्या लहानपणीपासून ते अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येईपर्यंत. याचा आढावा घ्यावा लागला मला. तर टाइम किती लागत आहे ना. आणि मित्रांनो, सर्वात प्रॉब्लेमॅटिक माझं होतं फिअर, जे मी बनवलं होतं माझं, की मी ह्याला लपाडी केली आहे, बऱ्याच मुलींना फसवलं, अरे हिच्याबरोबर मी झोपलोय, माझ्या घरापर्यंत आली तर, माझ्या बायकोला सांगितलं तर, मी याच्याकडनं पैसे घेतले, असं झालं तर, तसं झालं तर. ह्या बऱ्याच फिअर होत्या माझ्या आयुष्यात, ज्या मी बनवल्या होत्या. आणि सेक्शुअल कॉन्डक्ट माझं एवढं भयानक होतं. मित्रांनो, मी लग्नानंतरही बायकोला असं दाखवायचं की माझ्यासारखा नवरा तुला कुठे संसारात मिळणार नाही. पण मी बाहेर काय करतो, तिला भनकही लागून देत नव्हतं. आणि मी बाहेर असं दाखवायचो की माझी बायको मला सुखच देत नाही, मला प्रेमच करत नाही. तुझ्यासारखी बायको मला मिळाली असती तर माझं आयुष्यच एकदम झालं असतं. तिला पण फसवतोय, हिला पण फसवतोय, बायकोलाही फसवतोय, तिलाही फसवतोय. तर हे सगळं चालू होतं आयुष्यात माझ्या. पण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये जेव्हा मी हे सगळं आढावा घेतो की मी कुठे सेल्फिश होतो, मी कुठे डिसऑनेस्ट होतो, हे जेव्हा मी घेतो, तर तेव्हा दूध का दूध और पाणी का पाणी मला अल्कोहोलिक अनोनिमस दाखवते की साले प्रॉब्लेम दुनिया में नहीं है, प्रॉब्लेम तुझ्या घरातल्या कुटुंबावर नाहीये, प्रॉब्लेम तुझ्या मित्रांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुझ्या बॉसवर नाहीये, प्रॉब्लेम साले तुझ्यामध्ये. तुझा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तुझं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना लोकांकडे, तुझे जे विचार आहेत ना ते घाणेरडे, ते बदल. आणि मित्रांनो, जेव्हा मी पाचव्या पायरीमध्ये पण मला असं वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी सांगून ह्याला ह्याने बोंबाबोंब केली तर काय होईल, आपली तर इमेजच पुरा डाऊनच होऊन जाईल फेलोशिप मध्ये. पण मित्रांनो, मला 5th स्टेप मध्ये 12x12 मध्ये सांगितलंय की you will not overcome your drinking if you skip this vital step. व्हायटल म्हणजे जसं मला जगण्यासाठी जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ना, तसं हे माझ्यासाठी व्हायटल स्टेप आहे, गरजेचं आहे. जर मी हे चुकवलं किंवा हुकवलं आणि विचार केला की हे सांगायची गरज काय रे, चौथी नंतर डायरेक्ट सायवी घेतो ना, नाही चालणार. कदाचित मी परत पुन्हा दारू पेन. आणि मला त्या विश्वात जायचं नव्हतं. To be doomed to an alcoholic death or live the life on a spiritual basis म्हणतो. एक तर पुन्हा त्याच आयुष्यात जा, नरकयातना भोगून परत दारू पित मर, नाहीतर हे अल्कोहोलिक अनोनिमसने दिलेलं आयुष्य ते निवड मला करायची होती. आणि मित्रांनो, मी केलं ते. आणि त्याच्यानंतर जो बोलतात ना की मी फील नियरर टू माय क्रिएटर, मी माझ्या ईश्वर जो मी कबूल करतो, माझ्या एक स्वतःचे जे दोष कबूल करतो एका व्यक्तीसमोर, माझ्या ईश्वरासमोर, तेव्हा कुठेतरी तो जो डोक्याचा जो ओझा घेऊन फिरत होतो ना मी एवढे वर्ष, आणि जो दाखवत होतो की साला मैं बहुत अच्छा हूँ यार, माझे इंटेन्शन पण एवढे घाणेरडे असायचे ना, मी कुठल्या स्त्रीला जर लिफ्ट जरी दिली ना, तर मी असं दाखवायचो की साला मी तर मदत कर रहा है, प्रेमाने एकदम असं दाखवणार की भाई माझ्यासारखा सज्जन कोणच नाही. पण आतमधून साला चाललंय की झाला एक कधी फसणार यार, कधी येईल खाटावर आणि कधी मजा घेईल मी. तर हे सगळे विचार करणारा मी एवढा आहे. आणि जेव्हा मला हे माझं खरं रूप मी जेव्हा ऍक्सेप्ट करतो, तेव्हा कुठेतरी मला कळतं की साला मी काय आयुष्य जगतोय यार, काय आयुष्य जगत होतो मी. माझ्या बाबांना मी जेव्हा बघायला जायचो ते रडायचे, त्याच्या डोळ्यातनं अश्रू दिसायचे मला. मी अशा अवस्थेत जायचो की मला उभं राहायला व्हायचं नाही. आणि त्यावेळी मला असं वाटायचं की चला ते बोलू शकत नाही पण ते रडतायत, चला तो कुठल्या अवस्थेत आलाय त्याला बघायला, बापाला. बाप कधीही जाऊ शकतो, पण माझी अवस्था काय बापाला बघायची. मित्रांनो, हे सगळं जेव्हा मी बघतो आणि कुठेतरी जाणवतं की अमेंड्स केल्या पाहिजे मला. मी बऱ्याच लोकांना आता अमेंड्स मध्ये पण कसं आहे ना की माझे जे अकाउंट्स बंद झालेत ना, त्यांना मी पहिले घ्यायला बघतो, यांना फोन करून सांगतो, अरे तुझ्याबरोबर असं केलेलं, सॉरी हा का, विसरून जाते. पण नाही मित्रांनो, आपल्या अमेंड्स मध्ये सांगितलं की जे करून इतरांना किंवा यांना दुःख होईल ते
नाही करायचंय मला. इव्हन मी माझ्या आयुष्यात जे काही वाईफला न कळता केलंय ते वाईफला जाऊन कन्फेस नाही करू शकत मी की अगं तुझ्या पाठीमागे मी असं असं केलंय ग, तू माहेरी गेली आहेस आणि मी मुलीला आणलंय घरात. नाही करू शकत, तिला अजून दुःख होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला नाही करायच्या. आणि मित्रांनो, अमेंड्स जेव्हा करतो आणि 6व्या-7व्या पायरीमध्ये मी जेव्हा विसरलो ते सांगायचं की 6व्या पायरीमध्ये मला कळतं की मला लस्टचा प्रॉब्लेम आहे, प्राईड आहे, ग्रीड आहे, एनवी आहे, जेलस आहे. मी माझ्या समोर कोण पुढे गेला ना तर मला ईर्ष्या होते, एनवी होतो मी, मला सहन नाही होते. पण त्याच्यापेक्षा जास्त दुःख होतं की साला आपण पिछे रह गया यार, ये आगे चले गए. सेल्फ पिटी मध्ये जाणारा माणूस आहे. हे नकोय मला. एनवी, प्राईड, ग्रीड, लस्ट, वासना, काम वासना सगळं मला देवा, मला काढून घे माझ्यातनं. मी नाही जगू शकत याच्या बरोबर. आणि मित्रांनो, लस्ट कुठेतरी असं वाटतं की हे चले जाएगा तर मजा क्या है लाईफ में, दारू छोड़ दी यार, हे तू थोडा गाणं बोलता ना. पण जोपर्यंत मला फटका भेटत नाही तोपर्यंत, म्हणजे जसं मी पॉवरलेस होतो, दारूच्या समोर हतबल होतो, तसं मी ह्या गोष्टींसमोर जोपर्यंत होत नाही, माझी बायको मला रेड हँड पकडत नाही तोपर्यंत मी सोडत नाही मित्रांनो. अशा प्रकारचं एवढं आहे मी. आय कॅन हँडल इट, आय कॅन मॅनेज इट. आणि मित्रांनो, जेव्हा कुठं ना कुठं मला असं वाटायला लागतं की येस, आय कॅन लिव्ह विदाउट ऑल दिस थिंग्स, आणि जेव्हा मी माझ्या ईश्वराला हंबली रिक्वेस्ट करतो 7व्या पायरीत की हे काढून घे देवा, नाही जमत आहे मला यांच्या बरोबर जगायला, त्रास होतोय मला. बिल डब्ल्यू म्हणतो की वेन यू फील डिप्रेस्ड और वेन यू फील डिस्टर्ब, देयर इज समथिंग रॉंग विद इन यू. जेव्हा जेव्हा मी डिस्टर्ब होतो, जेव्हा जेव्हा मला त्रास होतो, तर मला बाहेर नाही बघायचंय, माझ्या आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझ्यामध्ये ऍक्सेप्टन्स नाही आहे, किंवा माझ्याकडे एनवी आहे, जेलसी आहे, लस्टफुल आहे. मी स्कॅनिंग करायला माहीर आहे मुलींचं बघितल्यावरच. तर हे सगळे प्रकार नाही केलं पाहिजे. आणि मित्रांनो, 10व्या पायरीमध्ये जे मी 4 to 9 केलं ते मला रिपीट करायचंय, डेली आढावा. आणि 11व्या पायरीमध्ये मित्रांनो जे सांगितलंय की सॉर्ट थ्रू प्रेयर अँड मेडिटेशन. प्रेयर म्हणजे मी जे मीटिंग मध्ये सांगतो की देवा म्हणजे ते देव जे आतापर्यंत मला आतापर्यंत माझी श्रद्धा वाढलेली असते देवावर. देव माझा काय आहे ऍक्च्युली ते फील करतोय मी. आणि मित्रांनो, प्रार्थना म्हणजे मी देवाशी बोलतोय, आणि मेडिटेशन म्हणजे देव काय मला बोलतोय ते मला ऐकायचंय. पण ते एवढं इझी नाही. मी इथे उभं राहून बोलू शकतो बरंच काही, पण ऍक्शन मध्ये ते मला जमणं खूप कठीण होतं. कारण माझ्या मनात असे विचार चालू असतात, म्हणजे रेझनमेंट म्हणा किंवा फिअर म्हणा, असं नाही, ते इझी नाहीये. 3rd स्टेप मध्ये मी सांगतो मी देवाच्या अधीन केलंय माझ्या इच्छा आणि जीवन, पण नाही, त्या ड्रायव्हिंग सीटवर मी पुन्हा पुन्हा बसणारा माणूस आहे. मी आई वडिलांना भरोसा नाही करत, तर देवाला तर मी पाहिलंच नाही, त्याच्यावर कसा भरोसा करू. अशा प्रकारचं मी देवळा आहे मित्रांनो. पण मला ते डेली करायचंय. आजही मगाशी शरण म्हणत होता की आजही मी कुटुंबात चालवायला बघतो का, माझी घरात चिकन बनलं पाहिजे तर चिकनचं लेग पीस मला मिळायला पाहिजे हे चालवतो का, मच्छीचं मधलंच पीस मला हवंय हे मी चालवतो का. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो मी चालवत असतो नकळत. हे जेव्हा माझ्याकडनं इग्नोर होतात ना तर मोठी एक चूक होते. पण जेव्हा मी माझा इन्व्हेंटरी घेतो, 10व्या पायरीचा आढावा घेतो, तेव्हा मला कळतं की सगळं तू कुठे सेल्फिश आज जागलाय, तू कुठे डिसऑनेस्ट होतास. इव्हन मी ऍक्ट करायची पण गरज नाहीये, पण माझे विचार येत आहेत, ह्या मुलीला पटवून काय करायचं हिच्या बरोबर, हे सगळे विचार माझ्या मनात येतात. आणि त्या जसं आमच्या प्रोग्राम मध्ये म्हटलं की हा विचारांना लागलेला आजार आहे. पिणं माझा प्रॉब्लेम नव्हता, जगणं माझा प्रॉब्लेम होता. मला जगता आलंच नाही. मॅल ऍडजस्टेड टू लाईफ, सिल्पवरनी म्हटलंय, आय कुड नॉट कंट्रोल माय ड्रिंक बिकॉज आय वॉज मॅल ऍडजस्टेड टू लाईफ. मी जगू शकत नव्हतो. माझे विचार, मी कोणाच्या हॅपीनेस मध्ये सामील होऊ शकत नाही जोपर्यंत मला मान मिळत नाही. कोणाच्या दुःखात मला असं वाटतं की बरं झालं सगळ्याचं, बरंच झालं,
माझ्या मित्राने गाडी घेतली तर मला दाखवतो मी, हा मस्त गाडी घेतली, पण आतून त्याला काय वरची कमाई असेल म्हणून घेतलंय, गॉसिपिंग टाइप काइंड ऑफ मी करत असतो. तर हे माझं जे व्यक्तिमत्व आहे ना, प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज म्हटलंय, त्याच्यासाठी मला हा जो पायऱ्यांचा मी प्रोग्राम करतो आणि 12 पायरीमध्ये जेव्हा पोहोचतो तेव्हा मला सांगताय की हॅव्हिंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दीज स्टेप्स. ह्या पायऱ्यांच्या आचरण करून माझ्यामध्ये जी आध्यात्मिक जागृती झाली. आध्यात्मिक जागृती म्हणजे काय, आज माझा दृष्टिकोन बदलला आहे. मी किती घाणेरडा माणूस आहे हे मला माहिती आहे. मी काय काय करून आलोय मला माहिती आहे. माझा दृष्टिकोन बदललाय. माझ्या आई, माझ्या बहिणी, माझ्या मित्रांना, माझ्या समाजाला बघायचा, माझ्या एक नारीला बघायचा. थोडं का ना होईल पण बदललंय आज. मला तो ईश्वर काय आहे त्याची संकल्पना आज कळली आहे. मी काय आहे हे मला कळलंय. मी जे तुर्रम खान बनून फिरत असतो ना जगात, मी काय नाही, आय एम नथिंग. आपला प्रोग्रामच तो आहे. इधर गॉड इज एव्हरीथिंग और गॉड इज नथिंग. माझा चॉईस काय आहे, गॉड इज एव्हरीथिंग, मी काही नाहीये. आणि मित्रांनो, हे जेव्हा मी बघतो आणि जेव्हा ही जागृती होते तेव्हा मी हा जो मला मेसेज जो मला 1 ते 11 पायरींच्या नंतर जो मला प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज, जे मी आज जीवन जगतोय, माझ्याकडे चांगली नोकरी नाहीये तरी मी जगतोय आज चांगला, मी आनंदी आहे, हॅप्पी आहे, मी त्याच बायको बरोबर सुखी आहे आज. मला भीती नाहीये फ्युचरची. माझं फ्युचर बद्दल काय होणार देव बघून घेईल. बोलतात ना, एक समुद्रातून बुडणाऱ्याला देवाने आज वाचून इथे ठेवलंय, तर तो काय स्विमिंग पूल मध्ये मला बुडवणार नाहीये. तर मला भीती कसली आहे, पण मी भीतीत राहतो नाही. आणि मित्रांनो, ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी मी करतो तर तेव्हा हा जो मेसेज आहे, मी काय होतो, काय घडलं आणि आज मी कसा आहे, हे जेव्हा मी सफरिंग अल्कोहोलिकला देतो, त्याच्या आयुष्यात मी जे प्रगती बघतो, त्याच्या आयुष्यात, त्याच्या घरच्यामध्ये, कुटुंबामध्ये जे आनंद बघतो, हे मला अनसेल्फिशनेसली, जसं शेअरिंग मध्ये माझं नाव घेतलं पाहिजे, हा माझा स्पॉन्सी आहे लोकांना म्हटलं पाहिजे, आणि ह्याची रिकव्हरी मी दिली आहे. अरे मी काय आहे यार, मी नथिंग आहे. मी एक बल्ब आहे. असा थोडासा प्रकाश दिला म्हणजे मला असं वाटतं की मी सूर्य आहे. सूर्य नाहीये, मी सूर्य नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत, पण मला वाटतं की मी सूर्य आहे. तर मित्रांनो, हे सगळ्या गोष्ट आज अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये असल्यामुळे सगळ्या कळतात की उच्च शक्ती सगळेच आहे, मी काही नाहीये. आणि हा जो माझा मेसेज आहे, इंटेन्सिव्ह वर्क विथ अदर अल्कोहोलिक म्हणतात की दुसऱ्या मद्यपी बरोबर जे वेळ किंवा जो 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 काही पायऱ्या काय म्हणतात किंवा हे स्टेप्स काय आहेत जे मी त्याला देऊ इच्छितो, विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग इन रिटर्न, काही अपेक्षा न करता, तर देव मला देतो. जे मला गरजेचं आहे ते माझा देव मला देत असतो. आणि त्याच्याबद्दल मला काही काळजी वाटत नाही फ्युचरची. मी ह्या विषयावर किती न्याय दिला मला माहित नाही, पण मला जे वाटलं, जे समजलं, माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद.